ती तळपत होती तिच्या रूपाचं ऊन, अशी देखणी होती एका सुभेदाराची सून. त्या स्त्रीला तो आई म्हणाला, त्या स्त्रीला तो आई म्हणाला, असा राजा तो शिलवान, आनंदानं नांदत होते हिंदू मुसलमान. छत्रपती शिवाजी महाराजांनी काय सांगितलं? स्त्रीला काय म्हणाले? आई म्हणाला. आई एवढा सुंदर व्यक्तिमत्व जगात कोणीच नसतं. आपल्या आई एवढी सुंदर स्त्री कोणीच नाही. त्यांच्या जीवन चरित्रामध्ये अनेक प्रसंग आलेले. 6 जूनला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होणार होता. औरंगजेबाचा दुधभाऊ बहादूर खान बहादूरगडावर होते. रायगडावर अभिषेक होणार होता. औरंगजेबाने पत्र लिहिलं. कोणाला लिहिलं? त्यांच्या दुधभावांना. त्यांचं नाव काय? बहादूर खान. बहादूर खानाला पत्र लिहिलं, राज्याभिषेक होणार आहे आणि शिवाजी महाराज छत्रपती होणार आहे. त्यांना छत्रपती होऊ द्यायचं नाहीये. त्यांना छत्रपती होऊ द्यायचं नाहीये औरंगजेबाचं म्हणणं होतं. पण त्यांना ते रोखता आलं नाहीये. त्यांनी सांगितलं छत्रपती शिवाजी महाराज झालेले आहेत आणि ही ईश्वराची इच्छा असेल. पण औरंगजेब त्यांना परीक्षण करणार हे त्यांना माहित होतं. म्हणून त्यांनी काय केलं? औरंगजेबाला काय आवडतं हे त्यांना माहित होतं. त्यांनी सांगितलं की आलमगीर जहांपणा जे झालं ते झालं, यानंतर पुढे काय होणार हे माहित नाही. पण माझ्याकडे सध्या 1 कोटी रुपये 200 घोडी माझ्या गडावर आहेत. एवढा पावसाळा झाला की मी तुमच्याकडे ती सोपवतो. औरंगजेब म्हणाले, वा 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 वा, लवकर पाठवून द्या आणि लक्ष ठेवा. फक्त रेल्वेवर लक्ष ठेवा आणि शिवाजी महाराजांवर लक्ष असू द्या. कोणाला म्हणाले? बहादूर खानाला. बरोबर आहे. बहादूर खानाला हे कळालं. बहादूर खानाने आग्र्याला जेव्हा औरंगजेबाला ही माहिती कळाली, त्याच दुप्पट वेगाने ही माहिती छत्रपती शिवाजी महाराजांना कळाली. राज्याभिषेक झाला होता. महाराज म्हणजे आता खूप खर्च झालेला आहे. त्यांनी आपले सरसेनापती हंबीरराव यांना बोलवलं. त्यांना ते म्हणले, हंबीरराव, बहादूरगडावर 1 कोटी रुपये आहेत. हंबीरराव म्हणले, आणतो. पहा किती सुंदर संवाद आहे. त्यांनी कारण सांगितले का? नाही, पावसाळ्यामध्ये दिवस आहेत, मला सर्दी आहे, एलर्जी आहे, आताच नाहीये, 4 महिन्याने जाऊ, नंतर आणू, असं काय सांगितलं का? नाही. शिवाजी महाराजांच्या शिवचरित्रामध्ये कुठेही कुठल्याही मावाने कारण दिले नाही. बहादूर खान म्हणजे आणतो. आता आणायचे सोपं आहे का? नाहीये. बहादूरगडावर 35,000ची फौज होती आणि रायगडावर फौज फाटा नव्हता. शिवाजी महाराजांचं स्वराज्य निर्माण करण्यासाठी जे काही सैनिक असायचे, पावसाळ्यामध्ये शेती करायचे आणि पावसाळ्याच्या नंतर ते कामगिरी लागायचे. तरी सुद्धा आपण आता दंगल वगैरे झाली, राखीव पोलीस दल आपल्याकडे, बरोबर आहे. राखीव पोलीस दल ही संकल्पना छत्रपती शिवाजी महाराजांची होती. रायगडावर त्यांनी 10,000 राखीव दल ठेवलं होतं. हंबीररावांनी 9,000 राखीव दल घेतलं. 1000 सैनिक तिथेच ठेवले आणि त्यांनी 2 तुकड्या केल्या. 2,000 स्वतःसोबत ठेवलं आणि 7,000 दुसऱ्या बाजूला पाठवलं. त्यांनी काय केलं? बहादूरगडाकडे कूच केली आणि ते कुरकुंभ या गावामध्ये जाऊन थांबले. आणि ती 7,000 फौज आहे ती बहादूरगडाकडे पुण्याहून रायगडावर पुण्यात मागे बहादूरगडाकडे आली आणि त्यांनी ढोल असे वाजवायला सुरुवात केली. जय जय शिवाजी, जय भवानी, हर हर महादेव अशी गर्जना करत ते बहादूरगडावर आले. आणि त्याच्यामुळे बहादूर खानाचा एक सैनिक त्या ठिकाणी आला आणि बहादूर खानाला बोलला, आलमगीर जहांपणा ते आले. बहादूर खानाला, कोण? मराठी हुजूर, मराठी. आणि दिवसा तर मराठी येत नाही. मराठी येतात रात्री. रात्री काय होते? शिवाजी महाराजांकडे सैन्य नव्हतं आणि मुरबाड मावळे घेऊन शिवाजी महाराज जेवढ्या काही लढाया लढल्या त्याच्यापेक्षा निम्म्यापेक्षा जास्त लढाया त्यांनी रात्री लढलेल्या. ते आले हुजूर, त्याला विश्वास बसना. थोड्या वेळात त्याला सुद्धा आवाज आला, हर हर महादेव, जय भवानी, जय शिवाजी. आता ते आले म्हणल्यावर
35,000 फौज आपल्याकडे आहे ऑलरेडी, त्यांना माहित आहे, तरी सुद्धा आले. 50,000 फौज घेऊन आले. बहादूर खानाने होते सर्व काही 35,000 फौज बाहेर काढली आणि त्यांच्या युद्धासाठी निघाली. गडावर फक्त वॉचमॅन गेट मिनिट ठेवला. आता ते निघाले. इकडून बहादूर खान जयकार हो, इकडून छत्रपती शिवाजी महाराजांचे सैनिक निघाले. हर महादेव, जय भवानी, जय शिवाजी. आता इथं सुरू होणार. काही क्षणातच मराठ्यांनी रिटर्न घेत टाकला आणि ते भागो. खानाला काही कळच ना. खान मला असं असते का? हे काय लपाशीचा खेळ चालू आहे का? नाही. शिवाजी महाराजांचे सैनिक मराठी पुढे मुघल मागं, मराठी पुढे मुघल मागं. 1 किलोमीटर झालं, 2 गेले, 3 गेले, 5 मिनिट झाले. मराठी मागून पाहिच ना. बहादूर खान म्हणाला, रुक जाओ, गए भागे, हमारी फौज देके भागे. 7,000 है, हमारे 35,000 फौज देके भागे, चलो वापस. बहादूर खान वापस निघाला. 2-3 मैल गेला की मराठी सैनिक पुन्हा हर महादेव, जय भवानी, जय शिवाजी परत आले. तेवढा ते हुजूर आला. सैनिक म्हणाला, हुजूर ते परत आले. काय चेष्टा लावली का? आता मात्र सोडायचं नाही. जिथपर्यंत जाणार तिथपर्यंत राहायचं. जलगार असो. बहादूर खानाचे सैनिक वळवलं पूर्ण आणि पुन्हा युद्ध सुरू होणार. हर महादेव, जय भवानी, जलगार हो, आक्रमण. आता युद्ध सुरू होणारच. मराठ्याने रिटर्न घेत आला. भागो. मराठी परत पळाले. मराठी पुढे मुघल मागं, मराठी पुढे मुघल मागं. 1 मैल झाले, 2 मैल झाले, 5 मैल झाले, 10 मैल झाले, 20 मैल झाले. मराठी मागं करून पाहिजे ना. आता मात्र येणार नाही. बहादूर पुन्हा म्हणाला, रुक जा, अब बहुत दूर गए, अब वापिस नहीं आएंगे. बहादूर खानाने आपलं युद्ध मारला. सैनिक परत गडाकडे वळवलं. 5 मैल बहादूर खान आला. आता मला म्हणाले, आता सोडायचं नाही, कापून टाकायचे. पुन्हा एक सैनिक ओरडला, हुजूर ते परत आले. आता बहादूर खान मला जिथपर्यंत जातील, जिथपर्यंत जातील तिथपर्यंत मारायचं. आता सोडायचं नाहीये. इकडून मराठी हर महादेव, जय भवानी, जय शिवाजी. तिकडून बहादूर खान जलगार हो. आता युद्ध सुरू होणार. काही क्षणात युद्ध सुरू होणार. पुन्हा मराठ्यांनी रिटर्न घ्यायला लागला. भागो. मराठी पुढे मुघल मागं. 20 मैल झाले, 30 मैल झाले. नगर आलं. मराठी पुढे मुघल मागं. पुन्हा आलं. मराठी पुढे. पुण्याच्या घाटामध्ये मराठी विखुरले गेले. घाटामध्ये तीनच व्यक्ती जाऊ शकतील. एक मराठे, दुसरे वाघ आणि तिसरा म्हणजे वारा. मुघल साम्राज्यामध्ये घाटावर झालेली क्षमता कोणामध्ये नव्हती. पुण्यामध्ये खानाला मराठी गायब झाले. सर्व पाहिलं, मराठी सापडला. आता खान म्हणतो, जीतम जीतम हमको देके भागे, बहुत अच्छी जीत मिली, चलो वापिस. खान पुण्याला आला. ही बातमी हमीरगावला मिळाली. हमीरगावला 2,000 फौज घेऊन गडावर गेले. वॉचमॅन साहेब होते. तितकं हल्ला समजे गाल वगैरे शिजवले आणि गडावरले 1 कोटी रुपये, 2,000 घोडी आणि मौल्यवान वस्तू घेतले. शेवटी दुःख वाटलं, राहवलं नाही. उरलेला माल जाळून टाकला आणि ते वापस निघाले. पुणे मार्गे रायगडला पोहोचले. इकडे खान जीतम जीतम बहुत अच्छी जीत मिली है, चलो. खान 5 मैल धावले. गडाजवळ आला तेव्हा दूर दिसायला लागला. खान म्हणतो, क्या हुआ हुजूर? वो आए. कोण आहे ते? मराठी हुजूर. हम किनके पीछे गए? मराठे हुजूर. जहां मराठे वहां मराठे बनवलं आपल्याला. खान वापस गेला. औरंगजेबाला पत्र लिहिलं, महाराज त्यांनी आम्हाला बनवलं. आता 1 कोटी रुपये मिळाले. 200 घोडे आले रायगडला. शिवाजी महाराज म्हणले, आता जाऊ द्या, पार्टी करू. टेन्शन नाहीये. महाराजांना याची कल्पना होती. आता आपण 1 कोटी रुपये पळवले म्हणजे खान करत असणार का? नाहीये. औरंगजेबाने आणि लाखो फौज घेऊन तो रायगडावर आक्रमण करेल. आपल्याकडे फौज काढा नाहीये. रायगडावर फक्त फौज किती होती? 10,000. आणि पूर्ण सैनिक 4 महिने पावसाळ्या संपल्यावर आपल्या गावी गेले, वापस येणार आहे. आपल्याला खाण्याला 4 महिने थांबून ठेवायचे. त्यांनी काय केलं? शिवाजी महाराजांनी आपला वकील यांना खाण्याच्या गडावर पाठवलं. आता खान घ्यायला यांनी पहिलेच बनवले, आता आणखी बनवेल. तो भेटायला तयारच नाही. तरी पण कुठलाही राज्याचा वकील आला त्याला भेटावंच लागत होतं. वकील गेला.
हुजूर खूप वाईट झालं, 1 कोटी रुपये गेले, कल्पना आहे आम्हाला, खूप मोठी गोष्ट झाली, चुकून झालं आमच्या झालं. महाराज 3 दिवस झाले परेशानी, 2 दिवस झाले जेवणच केलं. तुमच्या रात्रीचा सगळ्यांना अंदाज नव्हता. ते म्हणे 10 किल्ले आणि मी स्वतः तुमच्याकडे छापेला येतो. अरे वा वा वा, खान उडी मारली खानाला. आता वकिलाला कळालं, मासा गळायला लागला. ठीक आहे वडील, आता एक करते काय तो मला औरंगजेब बादशाह आलमगीर यांच्याकडून एक पेपरवर त्यांचा शिक्कामोर्तब करून आणा आणि रीतिरिवाजाने आम्ही तुम्हाला 10 किल्ले आणि शिवाजी महाराज छापेला येतील. वा वा वा, सगळं चालवकडे शिवाजी महाराजांना पुढे चालल्या आणायचं लवकर. खानाने लगेच पत्र पाठवलं औरंगजेबाला. बहादूरगडावरून आग्र्याला जायला 2 महिने लागतात आणि यायला 2. आपल्याला किती महिने इथे थांबायचे? 4 महिने. गेला सैनिक, कागद आणि त्याच्यावर शिक्कामोर्तब आणायचं. आता आजचा जमाना असता, बहादूरगडाने फोन लावला असता, आग्र्याला आलमगीर शिवाजी महाराज येत आहे, तुम्ही काय करा, स्टॅम्प पेपरवर स्टॅम्प मारू, फोटो काढा आणि ईमेलला पाठवा, नाही व्हॉट्सअपच करता का, लगेच होऊन जाईल. पण त्या काय असं होतं का? नाहीये. आग्र्याला गेल्याच्या नंतर 4 महिन्यांनी ते पेपर बहादूर खानाकडे आले आणि बहादूर खानाचे वकील 2 शिवाजी महाराजांकडे आले. शिवाजी महाराज म्हणजे बोला, काय काम काढलं? हुजूर, ते आपण 1 कोटी रुपये पळवलेलं. कोणी? तुमच्या सेनापतीने. कधी? तुम्ही मला 10 किल्ले देतो. आता शिवाजी महाराज म्हणे, कधी? तुम्ही छातीला यायला होता, यानंतर जर शब्द बोलला तर दंडास पात्र राहा. वकिलांना कळाले, यांनी परत आपल्याला बोलवलं. ते पुन्हा गेले, बहादूरगडावर गेले, खानाला सांगितलं. खान हुशार, जशाचा तसा प्रकार औरंगजेबाला सांगितला. औरंगजेबाने तिकडून पत्र लिहिलं, अरे तो शिवाजी महाराज तुम्हाला फसवतो तरी कसा आणि तुम्ही फसता तरी कसे? त्यावर बहादूर खानाने खूप छान उत्तर दिलं. बहादूर खान म्हणाला, आलमगीर, ते आग्र्याला आले होते, तुम्हाला जसं फसवलं तसं आम्हाला फसवलं. आता खान शिवाजी महाराज जोपर्यंत जिवंत होते, महाराष्ट्रावर औरंगजेबाने एकही लढाई लढली नाही. का? शिवाजी महाराजांकडून जर मी हारलो, या सेनापतींना दुसऱ्या माझ्या जे काही आलमगीरमध्ये जेवढ्या काही सेनापती सरसेनापती आहेत त्यांना मी बोलू शकतो, पण मी हारलो त्यांना बोलू शकणार नाहीये. हे त्यांना माहित होतं. काही वर्षानंतर शिवाजी महाराजांचं निधन झालं आणि ही त्यांचा आलमगीरचा एक सेनापती सिद्दीकी त्या ठिकाणी आला. आलमगीरला म्हणाला, बहुत खुशी की खबर है, जहापना शिवाजी गया. शिवाजी गया. तेवढं ऐकलं. आलमगीराने नमाज पढली आणि फरमाइश केली, या खुदा, जन्नत के दरवाजे खुले रखना, तेरा नेक बंदा आ रहा है. हे परमेश्वरा, स्वर्गाचे दार उघडे ठेव, तुझा एक पुत्र तुझ्याकडे येणार आहे. हे त्यांनी मागणी केली आणि त्याला सांगितलं, साकी, जेव्हाही आम्ही नमाज पढ़ायचो खुदाला एकच म्हणायचो, हे खुदा, मेहरबानी तेरी कि तूने शिवबा जैसा शत्रु हमको दिया है.